ओबीसी आता तुम्ही मोर्चा काढलाय, कोण कोण सहभागी झाले, कोणाच्या संदर्भात काढलाय, काय सांगा? जय ओबीसी. सातारा जिल्हा ओबीसी संघटना आणि समता परिषदेच्या सहकार्याने आज या ठिकाणी कलेक्टर ऑफिसला निवेदन देण्यासाठी आम्ही एकत्र जमलेलो आहोत. वास्तविक पाहता 2 दिवसापूर्वी ज्या वेळेला शासनानं आता हा निर्णय जो घेतलाय तो ह्या दस्तिंगबाजीच्या झुंडशाहीच्या दबावाखाली घेतलेला आहे. कारण कायद्यामध्ये संविधानामध्ये अशी कुठलीही तरतूद नाही की ओबीसी शिवाय किंवा ह्या 12 बलुत्यांच्या शिवाय ओबीसीमध्ये कोणालाही शिरकाव करता येणार नाही असं कायद्यामध्ये संविधानामध्ये तरतूद आहे. आणि तरीही यांनी ओबीसी मधूनच आरक्षण पाहिजे म्हणून जो भूमिका घेतलेली आहे मराठा समाजाने, ती भूमिका अतिशय चुकीची आहे. त्यांना आर्थिकदृष्ट्या सबल असताना, कुठल्याही प्रकारची आरक्षणाची त्यांना आवश्यकता नसताना, त्यांना फक्त ओबीसींना जी काही राजकीय आरक्षण मिळते ते आरक्षण घालवण्यासाठी त्यांनी हे सगळं डाव रचलेलं आहे. आणि त्यांनी जे काही 12 बलुती लोकांना किंवा ओबीसीतल्या लोकांना जे सरपंच किंवा जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, सोसायटी, सहकारी संस्था यामधून जी एक पद मिळत होतं ते पद सुद्धा त्यांना खुपतंय आणि ते घालवायचे. ते ओबीसीच्या माध्यमातून त्यांनी दाखले मिळवून त्यांना ओबीसीतूनच उभं राहून निवडून यायचे. आणि जी एक सीट आपल्याला आता इथून पुढे मिळत होती, इथनं मिळणार नाही. कारण त्यांनी जबरदस्तीनं शासनाला हा निर्णय घ्यायला लावलेला आहे. आणि मराठा समाज कुणबीच्या नावाखाली ओबीसी म्हणून त्यांनी डिक्लेअर केला आहे शासनानं. तो GR हा आम्हाला संपुष्टात आणायचा आहे. आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये त्याची आज होळी करून आम्ही शासनाला सांगणार आहे की या ओबीसींना हा तुमचा निर्णय आम्हाला मान्य नाही आणि आम्ही कुठल्याही परिस्थितीत तुम्हाला ह्या बाबतीत विरोध कायम करणार आहोत. जर त्यांनी असा निर्णय घेतला नाही, शासनाने जर ओबीसींना सहकार्य केलं नाही, तर ओबीसी येत्या सर्व निवडणुकामध्ये आपली ताकद संपूर्ण 52% आणि 22% BC असे 74% सर्व समाज या लोकशाही मार्गातून सर्वांना ह्या प्रस्थापितांना विरोध केल्याशिवाय राहणार नाही. आणि ओबीसी आणि BC हे सर्व सत्तेमध्ये आल्याशिवाय राहणार नाहीत. एवढंच आम्हाला या निमित्तानं सांगायचे. हा जो GR आहे, हा जो GR सर्व सकट जो त्यांनी घेतलेला आहे. सुरेश कोरडे वाई. पुढे या ना तुम्ही, कसे दिसणार तुम्ही? सुरेश कोरडे वाई, सुरेश कोरडे वाई, लोकसभेचे माजी आत्ताचे उमेदवार. या पुढे या जरा. समता परिषदेचा जिल्हा एक मिनिट थांबा. थोडंसं बूम लावा. समता परिषदेचा सातारा जिल्हाध्यक्ष म्हणून ॲडव्होकेट महेश गोरे. मी आज महाराष्ट्र शासनाला एवढं सांगू इच्छितो की महाराष्ट्र शासनाने हा जो काही GR काढलेला आहे, हा GR काढताना अखंड महाराष्ट्र आणि अखंड भारतानं पाहिलं की एक उठतो व्यक्ती, मराठा समाजातील एक व्यक्ती उठतो आणि उठून महाराष्ट्र शासन